मराठी को अभिजात भाषा का दर्जा मिलने के बाद महाराष्ट्र सरकार ने राज्य की प्राकृत भाषा को और बढ़ावा देने के लिए केंद्र सरकार से ज्यादा निधि उपलब्ध कराने की मांग की है। मराठी भाषा और उद्योग मंत्री उदय सामंत ने बुधवार को यहां एक संवाददाता सम्मेलन में यह जानकारी दी। इसके साथ ही सामंत ने यह भी कहा कि दिल्ली में मराठी स्कूलों को सुदृढ़ करने के लिए महाराष्ट्र सरकार विशेष प्रयास करेगी। सामंत ने बताया कि केंद्रीय संस्कृति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत के साथ बैठक में उन्होंने महाराष्ट्र की प्राकृत भाषा के लिए अधिक निधि उपलब्ध करने की मांग की। उन्होंने यह भी जानकारी दी कि पुणे में आगामी विश्व मराठी सम्मेलन में केंद्रीय मंत्री शेखावत भी शामिल होंगे। केंद्रीय मंत्री शेखावत ने बैठक के दौरान मराठी भाषा और उद्योग मंत्री उदय सामंत को महाराष्ट्र की प्राकृत भाषा को अभिजात भाषा का दर्जा मिलने की अधिसूचना की प्रति भी सौंपी है। इस मौके पर साहित्य संस्कृति मंडल के अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा अनुयायी समिति के अध्यक्ष वरिष्ठ साहित्यकार उपस्थित थे। सामंत ने मराठी को अभिजात भाषा का दर्जा मिलने पर खुशी व्यक्त की है। महाराष्ट्र सरकार और राज्य की जनता की ओर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का आभार भी व्यक्त किया। सामंत ने बताया कि 11 साल पहले मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा देने का प्रस्ताव भेजा गया था। उस समय वे मराठी भाषा विभाग के राज्य मंत्री थे। आज इस अधिसूचना को स्वीकार करते समय वे उसी विभाग के कैबिनेट मंत्री हैं, जो कि एक संयोग है। आपल्या सगळ्यांसाठीच ही आनंदाची बाब आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा दिला होता आणि त्याच्यानंतर अधिसूचना आपल्या सरकारपर्यंत पोहोचली नव्हती। पण मी आज सकाळी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेप्रमाणे दिल्लीला गेलो होतो आणि देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना मराठी विभाग हा माझ्याकडे असल्यामुळे मी शेखावत साहेबांची चर्चा केली, भेट घेतली आणि 1 तासाच्या आतच माननीय शेखावत साहेबांनी अभिजात भाषेचा जो दर्जा दिलाय मराठीला त्याची अधिसूचना आमच्या ताब्यामध्ये दिली। त्याच्यामुळे विरोधकांनी जे काय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याची घोषणा झाल्यानंतर अधिसूचना मिळाली नव्हती, हा जो काय आकांडांडो केला होता त्याला पूर्णविराम मिळालेला आहे। आणि मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे देखील माहिती आहे की प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। आम्ही शेखावत साहेबांना शासनाच्या वतीने विनंती केली की प्राकृत ही महाराष्ट्रामध्ये देखील आहे, महाराष्ट्रामध्ये त्याचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। तो प्राकृतचं अनुदान काही प्रमाणात महाराष्ट्राला देखील मिळावं अशा पद्धतीची विनंती आम्ही शेखावत साहेबांना केली। आणि विशेषतः तिथे गेल्यानंतर पूर्वीचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींचे देखील स्वतः सांस्कृतिक मंत्र्यांनी कौतुक केलं, कारण प्रस्ताव पाठवण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं होतं। जगभरामध्ये मराठी भाषेच्या शाखा स्थापन करण्याचं काम हे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालं होतं आणि देवेंद्रजींचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी देखील या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता। हे आम्हाला स्वतः तिथं सांस्कृतिक मंत्र्यांनी सांगितलं आणि हा आनंद काय फक्त आज माझ्यासाठी नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला अभिमान वाटेल असं मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता त्याच्यावर आज केंद्र शासनाने शिक्कामोर्तब केलेला आहे। कुठेतरी आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, मात्र मराठी शाळांमध्ये मराठी भाषा कुठेतरी असं होत नाही जास्त वापरामध्ये। दुसरीकडे मुंबईमध्ये आपण मागील काही काळामध्ये बघितलं तर मराठी भाषांमध्ये हल्ले वाढलेले। एकतर हे 2 भिन्न विषय आहेत। शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषेचा वापर हा झाला पाहिजे आणि मराठी शाळांमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी बोललं गेलं पाहिजे। यासाठी माझा विभाग आणि शालेय शिक्षण विभाग म्हणजे दादा भुसे साहेबांचा विभाग आम्ही एकत्र बसून याच्यावर चर्चा विनिमय करून सरकारच्या माध्यमातून याच्यावर नक्की कार्यवाही करू आणि मुजोरपणानं मराठी भाषिकावर काही लोक जे हल्ले करतात, काही लोक मारामाऱ्या करतात, काही लोक वेगवेगळ्या भाषा बोलण्याची जबरदस्ती करतात, त्यांचा तर निषेध आहे, पण त्यांच्यावर देखील कडक कारवाई करण्याची भूमिका ही शासन म्हणून आम्ही घेणार आहोत। महाराष्ट्र हा सगळ्या जाती धर्माने बनलेला आहे। अनेक लोक महाराष्ट्रामध्ये राहतात, परजिल्ह्यातली राहतात, परराज्यातली देखील राहतात, परंतु इथं राहत असताना आम्हाला देखील आमच्या मराठीचा अभिमान आहे ही जाणीव प्रत्येकाला आहे आणि म्हणून आमच्या मातृभाषा मराठीचा अपमान जर करण्याचा जाणीवपूर्वक कोण जर प्रयत्न करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही। शेवटी मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे
आणि त्या मातृभाषेकडे कुणीही वाकड्या नजरेनं बघता कामा नये ही आमची भूमिका आहे. बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी वाढत आहे. कालही सरपंच परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे. एकंदरीत या मागणीकडे मला असं वाटतं की धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळातील आमचे एक सहकारी आहेत. बीडच्या बाबतीतली मुख्यमंत्र्यांची भूमिका ही मुख्यमंत्री मोदी यांनी स्पष्ट केलेली आहे. कोणी जरी मारेकरी असला तर तिथपर्यंत आम्ही पोचू, त्याला शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई करू, हे देशमुख कुटुंबाला देखील मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे. शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत, आमचे नेते आहेत, जे उपमुख्यमंत्री आहेत, ते एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. जो कोण मारेकरी आहे, जो कोण याचा मास्टरमाइंड आहे, त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचून कारवाई करू. त्याच्यामुळे पोलीस तपास चालू असताना, SIT चालू असताना, न्यायालयाची चौकशी, न्यायालयीन जी कमिटी नेमलेली आहे ती इन्क्वायरी सुरू असताना कॅबिनेट मंत्री म्हणून मी त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही. परंतु आमच्या सरकारनं कठोर कारवाई करण्याचा निर्णय मारेकऱ्यांवर घेतलेला आहे आणि आम्ही देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देऊ. आपल्याला आठवत असेल 2 दिवसापूर्वी मी स्वतः ट्विट केलं होतं की पालकमंत्रीपद देणं आणि ती जाहीर करणं ही मुख्यमंत्री देवेंद्रजी, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांची म्हणजे जबाबदारी आहे. त्याच्यावर ते बोलू शकतात, ते भाष्य करू शकतात. त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलण्यात काय अर्थ नाही. परंतु तिन्ही नेते समन्वयानं लवकरात लवकर पालकमंत्री जाहीर करतील याची खात्री. सर, आज आप मराठी को शास्त्रीय भाषा का दर्जा दिया गया है और आज आपका आधिकारिक तौर पर सूचना भी दी गई है, क्या कुछ कहेंगे? मराठी भाषा को अभिजात भाषा ये जो दर्जा दिया था वो अक्टूबर में माननीय देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब ने जाहिर किया था, लेकिन उसका GR नहीं निकला था. उसके लिए हम आज जो सांस्कृतिक मंत्री है, कल्चरल मिनिस्टर हैं शेखावत साहब, उनसे मिले. उन्होंने 1 घंटे में वो GR सरकार करके हमारे पास दिया है. और जो मराठी भाषिक, मराठी जो महाराष्ट्र में रहता है, महाराष्ट्रियन हर एक रहता है, उसको अभिमान है कि जो मराठी भाषा अभिजात भाषा बन गई है, उसके ऊपर आज शिक्कामोर्तब हो गया. और इसके लिए मैं नरेंद्र मोदी साहब को धन्यवाद देता हूँ और शेखावत साहब को धन्यवाद देता हूँ. सर, बीड के मामले में अभी भी जो है लगातार धनंजय मुंडे जी के इस्तीफा की बीड के मामले में खुद राज्य के मुख्यमंत्री ने कहा है कि जो देशमुख फैमिली है उसको न्याय दिया जाएगा. इस मामले में जो कोई इन्वॉल्व है उनके ऊपर कार्रवाई की जाएगी, कठोर कार्रवाई की जाएगी. इसके बाद मैंने उसके ऊपर बोलना उचित नहीं. सर, गार्जियन मिनिस्टर पोस्ट को लेकर अभी भी जो है खींचतान शुरू है, इस पर वो पूरा अधिकार माननीय देवेंद्र जी, एकनाथ शिंदे साहब और अजित दादा को है. जल्द से जल्द गार्डियन मिनिस्टर की यादी भी जाहिर हो. तो बाबा सिद्दीकी मर्डर केस में 2 दिन पहले मुंबई क्राइम ब्रांच ने चार्जशीट दायर की है और उसके बाद कल जिशान सिद्दीकी का बयान आया है कि वो इस चार्जशीट से, इस कार्रवाई से संतुष्ट नहीं है. नहीं, इसके ऊपर इंफॉर्मेशन लिए बगैर बोलना उचित नहीं है. उसके ऊपर ध्यान खुद CM साहब देंगे, अजित दादा देंगे, शिंदे साहब देंगे. उसके ऊपर मैंने बातचीत करना उचित नहीं है. लेकिन अच्छी तरह से तपास होना चाहिए. जो कुछ इनपुट्स है हमारे दोस्त सिद्दीकी साहब की, वो भी उसमें इन्वॉल्व करनी चाहिए, क्योंकि ये मर्डर का मामला है और उसके ऊपर ध्यान देना चाहिए और वो शासन ध्यान देगा. एक शेवटचा प्रश्न सर, सकाळी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. महापालिका निवडणुकांमध्ये कुठेतरी महायुती सोबत लढण्याची शक्यता वर्तवण्यात येते, काय सांगितलं? आशिष जी भाजपाचे नेते आहेत आणि त्यांनी जर राजसाहेबांची भेट घेतली असेल तर शेवटी या दोघांना माहिती असेल ती भेट कशासाठी आहे. आणि मला असं वाटतं की हे युतीचे, आघाडीचे निर्णय घेण्याचे अधिकार हे शिवसेनेपुरते. आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो. आम्ही शिवसेनेनं सगळ्याच आमदारांनी, सगळ्याच शिवसैनिकांनी, सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी हे एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेब या बाबतीतला जो काही निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील. आशिष शेलार त्यांना का भेटले मला माहित नाही आणि ते त्यांनाच विचारावं लागेल. परंतु आमची भूमिका स्पष्ट आहे. राजकीय निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि ते फॉलो करण्याची जबाबदारी आमची. सोबत आले तर स्वागत असेल. मी सांगितलं ना, त्याचाच अर्थ तो आहे. राजकीय जे काही निर्णय असतील, आघाडीचे असतील, युतींचे असतील किंवा कॉम्प्रोमाइज करण्याचे असतील, जागा सोडण्याचे असतील, जागा आपण कुठच्या घेण्याच्या असतील, मग ते पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे, मुंबई महानगरपालिका असू दे, हा सगळ्यासाठीचा नियम लागू आहे. जर आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो आणि शिवसेनेचं धोरणच हे आहे की माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हे सगळे अधिकार दिलेले आहेत, तर त्याच्यावर आम्ही बाहेर चर्चा करून काही उपयोग नाही. जो निर्णय शिंदे साहेब घेतील तो आम्हाला मान्य राहील. थँक्यू. तो ये थी इस बुलेटिन की कुछ खास खबरें. ऐसी ताजा तरीन खबरों के लिए देखते रहिए मीडिया 9. नमस्कार.